नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळीची रेसिपी। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे घेतले 4 वाटी मैदा, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। इकडे गॅसवर एक पातेले घेतले, पातेल्यामध्ये दूध घेतले मी 1 वाटी। त्याच दुधामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर टाकायची आहे। या साखरेला दुधात विरघळू द्यायचं आहे आपल्याला। साखर चांगली विरघळली ना दुधात, आपल्याला गॅस बंद करायचे। आता इकडे एका बाउलमध्ये मी 4 वाटी मैदा घेतलाय। तुम्ही मैद्याच्या ऐवजी ना गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता किंवा 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मैदा असं पण वापरू शकता। हे स्वच्छ चाळून घेतलंय पीठ मी। आता यामध्ये 1 वाटी तूप आपण गरम करून टाकूया। आता या पिठावरती एकदम कडकडतं गरम तुपाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला आणि चमच्याने आता हे सर्व मिक्स करून घेऊया। हे थोडंसं थंड झालं ना, हाताने पीठ चोळून घ्यायचे चांगलं आपल्याला। छान असं पीठ असं चोळून घेतलंय मी। बघा हाताने दाबलं ना मूठ तयार होते। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ना तशा पद्धतीचं पीठ व्हायला पाहिजे। एकदम खुसखुशीत शंकरपाळीसाठी परफेक्ट पीठ तयार आहे। आता यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून पीठ मळून घ्यायचे। साखर टाकून जे दूध आपण गरम केलं होतं ना, ते दूध टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे। थोडं दूध टाकत पीठ मळायचं आहे आपल्याला। एकदाच दूध टाकायचं नाही, थोडं टाकतच पीठ मळायचे। बघा एक घट्टसर गोळा करून घेतलाय मी पिठाचा। आता याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटांनंतर याला आणखी एक वेळा चांगलं मऊ करून घेऊया। आता पिठाला मऊ करण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते। या ट्रिकनी काय होतं की शंकरपाळी खुसखुशीत पण होतात, खायला एकदम छान लागतात। हे असं पिठाचा गोळा घ्यायचा आणि यावरती अशा खलबत्त्याच्या ह्याच्यानी आपल्याला असं कुटून पीठ तयार करून घ्यायचं। हे मऊ करून घ्यायचे छान असं। बघा छान असं पीठ तयार करून घेतलंय मी। मस्त कुटलंय याला आणि थोडंसं हाताने मऊ केलंय। बघा छान पीठ तयार आहे। आता एक पिठाचा गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचे। असं गोल अशी चपाती लाटून घेतली आहे मी। बघा तुम्ही जाडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना त्या पद्धतीची जाडी ठेवायची। जास्त पातळ पण लाटायचं नाहीये आपल्याला। कडेचे काटे एडेवाकडे झालेत, आता ते आपण काढून घेऊयात। आणि हव्या त्या शेपमध्ये आपण शंकरपाळी कट करून घेऊया। बघा छान अशी एकदम शंकरपाळी तयार झालेत। चिटकत पण नाहीत खाली, तुम्ही पाहू शकता। दिवाळीचे फराळ बनवताना थोडीशी काळजी घ्या, तेलापासून थोडं सावधान राहा। थोडं जरी पाणी पडलं ना तेल अंगावर येतं, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करा दिवाळीचे फराळ। आता याला मस्त तेलामध्ये तळून घेऊया। इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलंय मी। एक शंकरपाळी टाकून बघूया तेल गरम झाले का नाही। बघा तेल छान गरम झाले। आता यामध्ये सर्व शंकरपाळ्या टाकून मी तळून घेते। शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्यानंतर 30 सेकंद आपल्याला अजिबात हात लावायचा नाही याला, असंच तळू द्यायचे। त्याच्यानंतर जेव्हा शंकरपाळ्या तेलामध्ये सुट्टे होतील ना, तेव्हा आपल्याला झारीने फिरवायचं याला। बघा किती छान तयार झाले शंकरपाळ्या। थोड्या शंकरपाळ्या टाकून तळायचे तेलामध्ये आपल्याला। तेल कमी आणि शंकरपाळ्या जास्त असं टाकायचं नाहीये। छान लालसर रंगावरती मी तळून घेतले शंकरपाळ्या। किती छान तयार झालेत बघा, बिस्किटासारखे दिसतायत ना मस्त, आणि खायला पण एकदम खुसखुशीत झालेत। तुम्हाला एक तोडून दाखवते बघा।
किती मस्त झालेत. छान अशी शंकरपाळी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.